रोज नाश्त्यासाठी काय बनवायचं हा आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो आणि त्यासाठी वेळ पण आपल्याला लागतो। पण ही रेसिपी अशी आहे की पटकन अशी बनते आणि जास्त वेळ पण नाही लागत आणि खायला खरंच खूप मस्त लागते, फटाफट होतं आणि मेन म्हणजे हे खायला खरंच खूप मस्त आहे, प्लस हेल्दी देखील आहे। आणि मग त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एकदम म्हणजे 0 साईजचा जे बारीक रवा असतो ना, तो 1 वाटी आपल्याला इथे रवा लागणार आहे। जास्त इथे जसं तुम्हाला क्वांटिटी पाहिजे त्यानुसार तुम्ही रव्याची क्वांटिटी देखील वाढवू शकता। त्यानंतर जेवढा रवा घेतो ना त्याचा अर्धा आपल्याला दही घ्यायचं आहे। म्हणजे मी इथे 1 कप रवा घेतलेला आहे आणि अर्धा कप इथे दही घेतलेलं आहे। हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही थोडंसं पाणी घालून देखील मिक्स करू शकता किंवा अगोदर व्यवस्थित दहीमध्येच हे रवा भिजवून घ्यायचा आहे आपल्याला। छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। बघा अर्धा हे कपमध्ये ना एवढंच व्यवस्थित असं भिजून झालेलं आहे, पण ह्याच्यासाठी आपल्याला थोडंसं अजून पाणी घालायचं आहे। साधारणतः मी इथे अर्धा ग्लासला थोडंसं कमी एवढं पाणी वापरलेलं आहे। पुन्हा हे सगळं मिक्स केलेलं आहे। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स केलं पाहिजे। जेवढं हे व्यवस्थित मिक्स होऊन भिजेल ना तेवढं हा नाश्ता खूप मस्त होतो आणि फटाफट बनतो, वेळ नाही लागत। आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये जर तुम्ही जर रेसिपी नाश्त्याला बनवली ना तर खायला खूप मस्त लागेल आणि मेन म्हणजे कसं वेळ न लागता फटाफट हे तुम्ही बनवू शकता। हे बघा व्यवस्थित हे भिजवून झालेलं आहे। आता आपल्याला ना हे थोडंसं रेस्टसाठी म्हणजे थोडंसं रवा जे आहे ना तो पाणी कसं सोक करून घेतो किंवा दही जे आपण वापरले आहे ते सोक करून घेतं, त्यामुळे हे आपल्याला थोडं रेस्टसाठी ठेवायचं आहे। रेस्टसाठी ठेवलं ना की रवा व्यवस्थित फुलून येतो, म्हणजे जरासा फुगतो, त्याची जी क्वांटिटी आहे ना ती थोडीशी जास्त होते। हे बघा आता आपण ना हे भिजत ठेवायचं आहे। ॲटलिस्ट आपल्याला इथे ना हे 10 ते 15 मिनटं व्यवस्थित हे भिजत ठेवायचं आहे। आणि हे जर तुम्ही भिजवलं ना जे जास्त वेळ पण भिजवू शकता, पण एवढं सकाळचा वेळ नसतो म्हणून ॲटलिस्ट 10-15 मिनटं तरी भिजवा। 10-15 मिनटानंतर पुन्हा इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे। अर्धा ग्लासला देखील थोडंसं कमी म्हणजे 1 पाव ग्लास इथे मी पाणी घातलेलं आहे, कारण एकदम पाणी नाही घ्यायचं। बॅटर जर पातळ झालं ना तर आपला नाश्ता व्यवस्थित बनणार नाही, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आहे, जास्त नाही। हे बघा व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं। मला थोडं हे बॅटर जे आहे घट्ट वाटलं म्हणून मी अजून थोडं पाणी घातले, म्हणजे साधारणतः मी इथे अर्धा ग्लासचा पाण्याचा वापर केलेला आहे। मग हे पुन्हा हे व्यवस्थित हे मिक्स केलं पाहिजे, ह्याच्यामध्ये लम्स राहिले नाही पाहिजे किंवा जसं आपण रवा भिजवतो किंवा रव्याचे जे गोल गटले असे होतात ते नाही झाले पाहिजे। व्यवस्थित हे मिक्स करायचं, ॲटलिस्ट 3-4 मिनटं हे व्यवस्थित एकच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे। छान असं हे म्हणजे प्लफी असं झालेलं पाहिजे। जेवढं प्लफी होईल ना तेवढा मस्त हे नाश्ता बनतो आणि खायला अगदी मस्त लागतो। अगदी तोंडात घातलं ना की अगदी सॉफ्ट आणि मौशीर असा हा जे आपला आहे ना नाश्ता बनतो। आणि तुम्हाला जर कळलंच असेल इथे मी मस्त असा छान असा रवा ढोकळा बनवणार आहे। त्यानंतर काय फेटून झाल्यावर चवीनुसार मीठ घालायचं, साधारणतः हे 1 चमचाला थोडंसं कमी एवढं मी मीठ घातलेलं आहे। मग इथे आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा, जे आपण घरी जे रोजच्या जेवणाला वापरतो किंवा भजी करताना वापरतो ना तो सोडा घालायचा। जर सोडा नाही घालायचा असेल तर तुम्ही इथे इनोचा वापर करू शकता, फ्लेवरवाला इनो वापरायचा नाही, प्लेन इनो। त्यानंतर काय ह्या इनो आणि सोडा किंवा जे काही तुम्ही घालाल ते घातल्यानंतर हा प्रोसेस थोडा फास्ट करायचा आहे आपल्याला। फटाफट हे आपल्याला 1 मिनटं असं फास्ट असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम प्लफी होतं। साईडला मी इथे एका प्लेटला ऑइल लावून ग्रीस करून घेतलेलं होतं। सगळ्या बाजूने हे तेल जे आहे ते आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि ज्या ज्या प्लेटमध्ये आपल्याला बॅटर घालायचं आहे ना, कुठल्याही तुम्ही भांड्यामध्ये पण घालू शकता किंवा प्लेटमध्ये, पसरट भांड्यामध्ये घातल्यानंतर जास्त चांगलं आहे हे, म्हणून मी इथे प्लेटमध्ये घातलेलं आहे। त्यानंतर काय व्यवस्थित घालून झालं की थोडंसं टॅप करायचं, म्हणजे कुठे बबल्स किंवा एअर पकडला असेल तर निघून जातो। त्यानंतर ही थोडीशी मी इथे लाल तिखट जे आपलं असतं ना ती पावडर घातलेली आहे, ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडतं तर घालू शकता किंवा काळी मिरी पण घालू शकता। इथे साईडला मी पाणी गरम करत ठेवलेलं, ॲटलिस्ट 5-10 मिनटं तरी पाणी गरम करायचं आहे। इथे प्लेट थोडी ठेवताना थोडीशी क्रॉस लागलेली आहे, हे आणि आपल्याला गरम पाण्यातच ठेवायचं आहे, स्टीम करून घ्यायचं आहे। ॲटलिस्ट 15 मिनटं आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे। जर 15 मिनटानंतर व्यवस्थित स्टीम नाही झालं तर 1-2 मिनटं तुम्ही अजून ठेवू शकता, पण 15 मिनटं इनफ आहे। हे बघा थोडीशी प्लेट एक साईडला झालेली, त्यामुळे माझं
थोडासा जे हा रवा ढोकळा आहे ना तो एक साईडला थोडासा जास्त फ्लफी म्हणजे फुगलेला आहे आणि खूप छान होतो. आणि तुम्ही बघू शकता कुठेही सुरीला हा चिटकत नाही कट करताना. थंड झालं की आपल्याला कट करायचं, म्हणजे अगदी गार नाही, थोडंसं कोमट असताना करायचं. गरम असताना जर तुम्ही कट करायला गेले ना तर जे आपल्या ढोकळ्याचे जे काप आहेत किंवा वडे आहेत ते व्यवस्थित येत नाही, त्यामुळे थोडंसं गार व्हायला द्यायचं आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने तुम्ही हे ढोकळा कट करून घ्यायचा आहे. खूप छान ह्याचे हे ढोकळा बनतो, रवा ढोकळा खूप मस्त लागतो, नक्की बनवा. आणि हे बघा जास्त वेळ पण नाही लागलेला आहे आणि फटाफट असा आपला हा वेगळा काहीतरी नाश्ता रेडी झाला. रोजचा पोहा उपमा जर खाऊन कंटाळा असाल ना तर ही रेसिपी रवा ढोकळ्याची नक्की ट्राय करा. त्यानंतर काय ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा तडका द्यायचा. तडकासाठी मी इथे 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. 1 चमचा इथे ना मी इथे राई घातलेली आहे. राई व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये फुलून द्यायची आहे. त्यानंतर हिरवी मिरची घातलेली 2-3. तुम्हाला जर आवडत नसेल तर नका घालू, स्किप करू शकता, पण इथे थोडंसं फ्लेवर मस्त येतो हिरवी मिरची घातल्यावर. मग ह्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ना ती बंद करायची आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 1-2 चिमूट आपल्याला हिंग घालायचं आहे. आणि हो, जर तुम्हाला गोडसर असा ढोकळा पाहिजे ना तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी घालून साखर घालून इथे तडका देऊ शकता, पण आम्हाला गोड नको होता त्यामुळे मी तेलाचा डायरेक्ट तडका आपला जे रवा ढोकळा बनवलेला आहे त्याच्यावरच घालायचा आहे. खूप छान बनतो हा रवा ढोकळा आणि अगदी फटाफट झालेला तुम्ही बघू शकता. आणि आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल रवा ढोकळ्याची तर नक्की घरी बनवा. बिलकुल वेळ नाही लागत, अगदी तुम्ही हे भिजत ठेवेपर्यंत दुसरं काम होऊ शकतं तुमचं. अशी ही फटाफट बनणारी आपली रवा ढोकळ्याची रेसिपी आहे. आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की घरी बनवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे बघा किती छान असा आपला हा रवा ढोकळा झालेला आहे. अगदी अलगज असे आपले हे रवा ढोकळ्याचे जे काप आहे ते निघतात आणि किती सॉफ्ट असा झालेला, मस्त असा जाळीदार असा आपला हा रवा ढोकळा झालेला आहे. आणि आजची रेसिपी जर तुम्हाला रवा ढोकळ्याची आवडली असेल तर नक्की बनवा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब